आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा। भारत माता की जय। कोड आहे या QR कोडनी तुम्ही आपल्या ज्या पण मुंबईतल्या समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा हा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। मुंबईकरांची समस्या आम्ही ऑनलाईन मध्ये ऍप मध्ये तुमच्या समस्या आपल्या प्रकारे सबमिट करून द्यायचा आहे। तुमच्या समस्या या की आपल्याला दिलेला QR कोड स्कॅन करून आपण आपली समस्येचं निवारण करावं। क्षेत्रात काय काय विकास पाहिजे ते सगळं लिहायचं आहे याच्यामध्ये। नाव नंबर टाका। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। स्कैन करके आप लोग ऑनलाइन फॉर्म भरिए, आपकी समस्या इसमें डाल सकते हैं। आपके अनुसार आपकी मुंबई होगी, इसलिए आप लोग जरूर ये काम कीजिए। अपना ऑनलाइन फॉर्म भरिए और आपकी समस्या उसमें ऐड कीजिए। मुंबईकरांचा संकल्प भाजपा। या तुमचा काय समस्या असते त्या तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकता। तुमच्या समस्या काय तर तुम्ही सांगू शकता आणि हा जो QR कोड आहे तो तुम्ही स्कॅन करून त्याच्यावर तुमच्या समस्या ज्या आहेत त्या तुम्ही त्यांच्याकडे देऊ शकता कि आपका मुंबई कैसा होना चाहिए, आपके हिसाब के अनुसार होना चाहिए। इसलिए आप ये QR कोड स्कैन कीजिए और अपना फॉर्म भरिए, अपनी अपनी समस्या इसमें ऐड कीजिए। आप ऑनलाइन फॉर्म भरेंगे तो आपकी समस्या आपके घर तक पहुंचेगी, आपकी समस्या आपके सरकार तक पहुंचेगी। जो सरकार समस्या का नियोजन करेगा और उसे आपको साकार करके देगा आपकी समस्या का। गली गली क्षेत्र में जहाँ कहीं भी समस्या है आप इसमें ऑनलाइन कोड भर के QR स्कैन करके उसमें अपनी समस्या डाल सकते हैं। और उसमें मत कीजिए QR कोड येणाऱ्या कॉर्पोरेशन इलेक्शनसाठी सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई ही तुमची जबाबदारी आहे। म्हणून आपल्या ज्या पण मुंबईतल्या समस्या आहे या आमच्या निधनात आणून द्या। हा दिलेला QR कोड आहे या QR कोडनी तुम्ही आपल्या ज्या पण मुंबईतल्या समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आम्ही या समस्यांचं निवारण करू। आपल्या सर्व जनतेस विनंती आहे, आपल्या ज्या पण समस्या आहेत या QR कोडवरतून आपल्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि या समस्येचा येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन नंतर आम्ही त्यांचं निवारण करू। आपल्या सर्वांना विनंती आहे आपण या QR कोडला स्कॅन करून घ्यावे। आपल्याला दिलेला आहे QR कोड, हा QR कोड स्कॅन करून आपल्या समस्या ही आमच्यापर्यंत पोहोचवा। आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की येणाऱ्या कॉर्पोरेशन इलेक्शन नंतर ही मुंबई ही सुंदर मुंबई असेल। या मुंबईचं सुंदरीकरण आणि जी स्वच्छ आणि अति सुंदर मुंबई आपल्याला बनवायची आहे, तर ही आपली जबाबदारी आहे। कोण असेल काय फॉर्म आहे का सर्वांनी कमीत कमी 10 जणांना तरी QR कोड देण्यात आला आहे, जेणेकरून तुम्ही मुंबईतल्या आपण सर्वांनी इधर आइए भाई साहब, इधर आइए ही गव्हर्नमेंट आपले सरकार या समस्ये नमस्कार, मी अतुल जैन। आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे। उमेदवार कोण असतील
याचा सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल, पण त्याच माध्यमातून आज भारतीय जनता पार्टी ही लोकांच्या कामासाठी लागलेली आहे आणि आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा, अशा पद्धतीने आज अंधेरी स्टेशन या ठिकाणी एक कार्यक्रम राबवलेला आहे। आपल्यासोबत माजी नगरसेवक अभिजित सामंत आहेत, त्यासोबत माजी नगरसेविका संध्या सुनील यादवजी आहेत। अभिजित सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने महानगरपालिका निवडणूक अत्यंत तोंडावर आहे, आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा हा QR कोड घेऊन आपण जनतेसमोर जात आहात, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी ही लोकांची पार्टी आहे, जनतेची पार्टी आहे आणि संपूर्ण देशामध्ये, फक्त मुंबईमध्ये नाही आहे आणि हे आजच्या बिहारच्या रिझल्टने सिद्ध करून दाखवलेलं आहे। भारतीय जनता पार्टी नेहमी ज्या अजेंड्यावरती लढतो तो अजेंडा हा जनतेचा असतो आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही घेत आहोत। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीने या मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकारमधील नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली जो काही विकास राबवलेला आहे, त्याच्यामध्ये कोस्टल रोड असेल, नवी मुंबई विमानतळ असेल, मेट्रो असेल, रस्त्याची दुरुस्ती, CCTV असेल, CCTV असतील, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम आणि योजना आज यशस्वीपणे राबवलेल्या आहेत। परंतु महानगरपालिका ही मनपाच्या हातात असते आणि ते मनपाच्या हातात फक्त पोलीस आणि रेल्वे सोडून सर्व खाती असतात। त्याच्यामध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारचं शासन द्यायचं असेल, प्रशासन द्यायचं असेल, तर लोकांचं रस्ते असतील, वृक्ष असतील, आरोग्य असेल, BST असेल किंवा पाणी असेल, सिवरेज असेल, ह्याच्या बाबतीत त्यांच्या काय सूचना आहेत, या सूचना अजमावून घेण्याकरता भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज तुम्हाला इकडे दिसत आहेत, पण गेले महिनाभर घरोघरी जाऊन आम्ही लोकांचे फॉर्म भरून घेत आहोत। एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही हा फॉर्म डिजिटली भरून घेत आहोत, म्हणजे लोकांनी दिलेल्या सूचना या पक्षाकडे डायरेक्ट जात आहेत, ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप नाही आहे आणि आतापर्यंत किमान 2.5 लाखाहून अधिक मुंबईकरांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आमचं लक्ष आहे की 10 लाख लोकांचं आम्ही ह्याच्यामध्ये मत नोंदवणार आहोत आणि येत्या रविवारपर्यंत हा कार्यक्रम मुंबईमधील प्रत्येक गल्लीमध्ये होणार आहे आणि त्याच्यातून आमचा जो जाहीरनामा किंवा आमचा जो एक संकल्प होईल हा मुंबईच्या मनातील, जनतेच्या मनातील संकल्प असेल, ह्याच्याबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे। आज आपण ज्या पद्धतीने हा जो QR कोड स्कॅन करतोय, या माध्यमातून लोकांना कशा पद्धतीने आपल्या प्रश्न जे आहे ते मांडता येतील, महत्वाचे कुठले असे प्रश्न असतील असं तुम्ही सांगाल? नाही, आम्ही लोकांना विचारलंय की आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये जी काही विकास कामं केली त्याच्यापैकी तुम्हाला कुठली विकास कामं आवडली आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो फॉर्म भरतो ते फॉर्म भरत असताना आम्ही विधानसभा आणि दुसरं विधानसभा नाही तर वयोगट म्हणजे 18 वर्षाखालील, 18 ते 30, 30 ते 60 आणि 60च्या वरती असा वयोगट केलेला आहे। त्यामुळे एकेका वयोगटातील एका विधानसभेत राहणाऱ्या माणसाचं मत काय आहे हे आम्हाला कळणार आहे। आम्ही तिकडे त्याच्यामध्ये विचारलंय की महानगरपालिकेच्या कुठल्या कामामध्ये तुम्हाला अतिशय तातडीने सुधारणा पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही मत विचारलंय। आम्ही मत विचारलंय की तुमचा लोकल कॉर्पोरेटर हा तुम्हाला उपलब्ध असतो का। आम्ही हे मत विचारलंय की लोकल कॉर्पोरेटर कडून तुमच्या अपेक्षा काय आहेत, ऑनेस्टी असेल, अवेलेबिलिटी असेल, प्रशासनाबाबतीत तत्परता असेल, अशा प्रकारचे अनेक प्रश्न। प्लस आम्ही त्यांना एक 150 शब्दामध्ये आपलं अभिप्राय द्यायला सांगितलं, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पण आहे आणि सब्जेक्टिव्ह पण आहे आणि अशा प्रकारे आम्ही लोकांचं मत, मनाचा आम्ही ठाव घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आज तुम्हाला खूप खूप अभिनंदन, ज्या पद्धतीने 14 नोव्हेंबर आहे आणि आज बिहारचं जे रिझल्ट आहे ते लागलेलं आहे, त्यात काय सांगाल? मला असं वाटतं की राहुल गांधी सातत्याने मतचोरी म्हणून मतदारांचा घोर अपमान करत होते, म्हणजे मतदारांनी जे मतं दिलेलं आहे त्याला ते चोरी म्हणत होते आणि मला असं वाटतं त्या मतचोरीचा जो लोकांचा जो राग होता, हा राग आज बिहारच्या इलेक्शन मध्ये रिझल्ट मध्ये दिसत आहे। 200 पार भारतीय जनता पार्टी आणि JDU झालेला आहे। मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी कुठलंही उत्तर हे जनतेला देऊ शकत नाही। आता तरी कुठेतरी राहुल गांधी आणि त्यांचे इकडचे मुंबईतले सहकारी त्यांची डोकी ताळ्यावरती तर नीट काम करतील। आपण माजी नगरसेवक राहिले आहात, काय सांगा, ज्या पद्धतीने आणि महानगरपालिका निवडणूक आहे, कशा पद्धतीने असेल, कसं चित्र महानगरपालिकेत दिसेल असं तुम्हाला वाटतंय? मला पूर्ण खात्री आहे 227 पैकी 150च्या वरती महायुतीचे नगरसेवक तिकडे निवडून येणार आहेत आणि लोकांना जे स्वच्छ प्रशासन, गतिमान प्रशासन, सुंदर मुंबई, सुरक्षित मुंबईचं जे एक आवश्यकता आहे ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुती निश्चित देईल। थँक्यू।
सोबत माजी नगरसेविका श्रीमती संध्या सुनील यादव मॅडम आहेत. मॅम, काय सांगाल आज ज्या पद्धतीने बिहारचा विजय झालेला आहे आणि 50% आरक्षण महानगरपालिकेत महिलांना मिळताना दिसतंय, काय मनात विचार भावना आहे? खरं तर आज 14 नोव्हेंबर आहे आणि बिहारचा जो रिझल्ट लागलाय तो खरंच जनतेने आपल्याला कौल दिलेला आहे आणि ह्याच्यावरूनच दिसतं की आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार किती काम करतंय आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात हे सरकार नक्कीच आलेलं आहे आणि लोकांनी त्याला न्याय मिळवून दिलेला आहे. राहिला महानगरपालिकेचा भाग, जो 50% आरक्षण तुम्ही महिलांना दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांच्या नेतृत्वामध्ये आवाज मुंबईकरांची संकल्पना घेऊन आम्ही घरोघरी जात आहोत आणि लोकांचा खरंच आम्हाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कारण त्यांच्याही मनात वाटतं एक मुंबईमध्ये चांगला महापौर बसावा आणि विकास व्हावा, ह्या लोकांच्या दृष्टीनेच आपण आज बघतोय. आणि मला वाटतं यासाठी अमितजींचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो, कारण त्यांनी ही जी संकल्पना दिली आहे. कारण लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपला नगरसेवक कसा असावा आणि त्याने कसा विकास करावा, या दृष्टिकोनातून त्यांनी जो प्रभाव दिलेला आहे त्यामध्ये आम्ही कार्यकर्ते त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही हे काम करत आहोत. तुमच्याकडे आवर्जून एक प्रश्न मला घ्यावासा वाटतो. ज्या पद्धतीने वोट चोरीचा जो विषय होता त्यानंतर आपण विभागामध्ये तुमच्या वॉर्ड क्रमांक 80 मध्ये आवर्जून तुम्ही प्रत्येक घरी घरी गेलात आणि मतदान यादी चेक केलेली आहे, याबद्दल तुम्हाला काय दिसून आलं? खरं तर मतदान चोरी हे जो आरोप लावलेला आहे तो खरंच खोटा आरोप आहे. कारण आम्ही जेव्हा जनतेची सेवा करतो आणि आमचे नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने जेव्हा आम्ही एखाद्या घरी किंवा एखाद्या कोणाचाही काही प्रॉब्लेम असेल त्यांचा सॉल्व्ह करतो, तर ती लोक आमच्याकडे प्रभावित होतात आणि त्यांना असं वाटतं की खरंच भारतीय जनता पार्टी एक चांगलं काम करणारी पार्टी आहे आणि त्यांचे कार्यकर्ता नक्कीच त्या कामाला त्यांना न्याय देतात, म्हणून ती लोक आमच्याकडे ते धावून येतात. पण ह्या लोकांनी त्याचा वेगळा एक केला आहे की मतदान चोरी करतात. तुम्ही आजपर्यंत ज्या सर्वे मध्ये किती याद्या चेक केल्या आणि त्यामध्ये किती तुम्हाला चोर सापडले? एकही तुम्हाला अशी यादीतील खोटी अशी यादी सापडली नाही? तर आपण इथे सांगतोय आपली बातमीमध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीने येणारी महानगरपालिकेला धरून आज मुंबईच्या लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातील, तर या ठिकाणी जो QR कोड आहे ते स्कॅन करून तुमच्या प्रश्न या ठिकाणी मांडू शकता आणि अशा पद्धतीने एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने आज महानगरपालिका निवडणूक ही लढवली जाईल असं वाटतंय आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी ही रस्त्यावर उतरलेली आहे. येणारी महानगरपालिका ही संपूर्णपणे भारतीय जनता पार्टी युती सरकार असणार अशा पद्धतीचे विचार घेऊन आज आपल्यासोबत सगळे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. मी इथे सांगतो आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय जय महाराष्ट्र.